कशाला आली आहे मी तर काय तिला पिक्चर मध्ये घेणार नाही आणि मी म्हटलं चला येऊ 5 मिनिटं भेटतो आणि बाकीची कामं नमस्कार, नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा मागच्याच लोकेशन वरून सुरुवात करते. स्पॉट हा तीच जागा, तीच लोक, तोच फोन, नवीन कपडे, एवढंच. आणि आज ब्लॉग करण्याचं निमित्त असं की आता आहे गणपती चालू आहेत सध्या आणि या पूर्ण सीझन मध्ये मी कुठे गेले नाही. आता 3च दिवस झालेत गणपतीचे, पण कुठेच गेले नाही. त्याचं कारण पण म्हणजे माझी मम्मी आजारी होती वगैरे वगैरे, ते सांगेन नंतर मी. पण आज ऑफिसला आले फायनली आणि आज लालबागला जाण्याचा प्लॅन आहे. माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असेल तर यावर्षी लालबागच्या राजाला मी ते मीडियाचं कार्ड घालून जाणार असं, त्याच्यामुळे जरा आणखीन उत्साह आहे. शिवाय काही कलिग्स आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आज जायचं असं ठरलंय. आज गौरी आगमनाचा दिवस आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे गौरी गणपती दोन्ही असतात तर सगळंच दर्शन एकत्र होईल. आणि येस, तुम्हाला पण दाखवते. काही ठिकाणची वेगवेगळी पद्धत, म्हणजे आम्ही एकीकडे जाणार आहोत तिथे ना मूर्ती स्वरूपात गौरी आणतात आणि काही ठिकाणी असं खड्यांच्या असतात, काही ठिकाणी ते असं लाकडी असतात वगैरे वगैरे. तर मी जितकं शक्य होईल तितकं तुम्हाला दाखवण्याचा आणि त्याच्या मागची स्टोरी वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. तसं मी मागच्या वर्षी पण केलं होतं. तुम्ही माझा मागच्या वर्षीचा पण गणपतीचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो पण बघा. तो पण ऍक्च्युली त्यात मी सगळं सांगितलेलं गौरी पूजनाबद्दल वगैरे. सो ये सुरू करूया. आणि अजून एक आज आमच्याकडे ऑफिसमध्ये काही खास पाहुणे पण येणार आहेत, ते तुम्हाला आधी ते दाखवते, मग गणपतीला जाऊया. चला. तर जसं तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलं, आमच्या ऑफिसमध्ये आली होती नवरा माझा नवसाचा 2 ची टीम. त्यामध्ये स्वप्नील जोशी सर, सचिन पिळगावकर सर, अशोक सराफ सर, सुप्रिया पिळगावकर मॅम आणि हेमल इंगळे हे कलाकार आले होते. आणि त्यांच्याबरोबरच्या मुलाखतीची एक छोटीशी झलक आता आपण बघूया. नमस्कार. की स्वतःची गाडी सुद्धा विकत घेऊन किंवा एक लक्झरियस कार हायर करून सुद्धा जाऊ शकतात तसं पाहायला गेलं. पण काहीतरी अशी कशाला आली आहे मी तर काय तिला पिक्चर मध्ये घेणार नाही आणि मी म्हटलं चला येऊ 5 मिनिटं भेटतो आणि बाकीची कामं करतो. माझी मुलगी आली, बसली, बोललो मी येते म्हटलं बसा. चांगली म्हटलं मला पाणी पिणे, पण पाणी पिऊन जरा 1 मिनिटात आलो मी बाहेर गेलो. ती जी मुलगी आहे ती कधी येणार आहे? फोटो ती चालत बसली. सर ठेवतोय सर, तुम्हाला भविष्यात आता OTT माध्यमांचं महत्त्व खूप वाढत चाललंय. सचिन सरांना मी एका सिरीजमध्ये पाहिलंच आहे. तुम्हाला कधी OTTवर काम करावंसं वाटेल? प्रथमेशने नाशिकवरून ही आंबावडी मस्त आणलेली आहे बुधा हलवाईकडून आणि खूप मस्त आहे. म्हणजे मी टेस्ट केली आहे. सिद्धी सांगेला जातात टेस्ट करून. दीक्षिताने व्हिडिओ केलाय, तुम्ही बघितलाच असेल आणि बघितला नसेल तर जाऊन बघा, कारण छान केले. बर. त्या दिवशी इंटरव्ह्यूच्या आधी दीक्षिता मॅमचा एक व्हिडिओ सुद्धा शूट करायचा होता. iPhone 16 लॉन्च झाला होता आणि त्याचं आणि iPhone 15, 14चं प्राइस कंपॅरिझनचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघितला नसेल तर लोकसत्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्की बघा. एक झलक इथे बघून घ्या. नक्कीच कळवा. तुमचे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय जर iPhone घेणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं झालं?
ब्लूपर्स, मजा मस्ती, शूट सगळं उरकल्यानंतर आम्ही तिघी जणी निघालो, म्हणजे मी, प्रेसिता आणि दीक्षिता, आम्ही तिघी निघालो माझगावकडे जायला. कारण आमची आणखीन एक मैत्रीण स्नेहा कोलतेच्या घरी सुद्धा गणपती असतो. तर मग आम्ही ठरवलेलं की मी हा एक दिवस ऑफिसला येणार होते या आठवड्यामध्ये, सो आपण तिघी जणी जाऊन येऊया. त्याच्यामुळे निघालो. टॅक्सीनेच जाणार होतो, त्यात पण मध्ये जरा टेन्शन आलं होतं, थोडं ट्रॅफिक होतं. कारण आम्ही निघालेलो ऑलमोस्ट 5:30 वगैरे 6 नंतर, आणि त्यानंतर माझगाव, लालबाग, परेल असं सगळा बराच प्रवास होता. सगळं मी ह्या व्लॉगमध्येच नाही दाखवणार, पण माझगावचा आत्ता गणपती तुम्हाला नक्की दाखवते. आणि हा CSMTचा परिसर सगळा, कितीही वेळा इथून जा, पण जेव्हा ही वास्तू, हे बांधकाम बघते ना मी तरी, तर तेव्हा मला पण एकदम असं अरे यार काय केलं यार असं होऊन जातं. सो नंतर आम्ही तिघीजणी निघालो. गप्पा गोष्टी चालू होत्या, त्या मी आता ऐकवू नाही शकत, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करते. माझगावला पोचल्यावर काय झालं ते आता बघा. आता आम्ही आलोय स्नेहा कोलतेच्या घरी जायला, आणि इकडे बिल्डिंग बघा. मला अख्खा फोन टिल्ट करायला लागला. चला 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 वर जाऊया. इथे ठेव ना. शंखामध्ये शंख. सो येस, 32व्या माळ्यावरून इतका सुंदर व्ह्यू दिसत होता, म्हणजे आम्ही ते बघूनच एकदम थक्क झालो होतो. आणि गणपतीचं जे डेकोरेशन केलं होतं गणपतीसाठी ते तर इतकं सुंदर, म्हणजे तुम्ही बघितलं. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि आता हा व्लॉग खरं तर मी इथे संपवते. पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शृंखलाच्या घरचा गणपती आणि लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन घडवणार आहे. सो स्टे ट्यून्ड. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. चला बाय बाय.